की आमच्या कवी लोकांनीच मराठी भाषेला दर्जा वाढवला, शब्द दिले नाहीत महाराज. नाथांनी, ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी आणि तुकोबारायांनी हे 4 ग्रंथ केले, ते आजही त्यांच्या रूपाने हजर आहेत. आज भागवत म्हटलं तर नाथबाबाच आहेत महाराज. आज तुकोबारायांची गाथा म्हणजे साक्षात तुकोबारायच आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलीच आमच्या समोर आहे आणि दासबोध घेतला तर समर्थच तुमच्या आमच्या रूपाने समोर उभे आहेत. असा एक भाव ठेवून आज महाराज त्यांच्या हे का करायचं तर स्मरण ठेवायचं. स्मरण म्हणजे कृतज्ञता. त्यांनी आमच्यासाठी काय केलं, समाजासाठी काय केलं. ते नुसते दैववादी नव्हते, प्रयत्नवादी होते. तुकोबाराया आणि समर्थ हे एकाच वर्षात जन्माला आले महाराज. एकाने रामभक्तीचा कळस केला आणि एकाने विठ्ठल भक्तीचा कळस केला. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. एकाच प्रांतात एकाच वेळेला एकाच वर्षात आले, पण महाराज प्रत्येकाचं अबाधित महत्व वेगवेगळं आहे. म्हणून तुकोबारायांच्याकडे काही माणसं खिचली गेली, काही समर्थांच्याकडे खिचली गेली. संप्रदाय भिन्न असोत, उपासना भिन्न असतील, पण सगळ्यांना मात्र दुःखातून निवारण करण्याचे जे मार्ग सांगितले, त्या मार्गामध्ये तुकोबारायांनी जेवढा अतिशय साध्या सोप्या भाषेत प्रचार प्रसार केला, समर्थांनी जेवढा प्रचार साध्या सोप्या भाषेत केला, त्याच्या खाली आता लिहिता येणं शक्य